नाशिक जिल्ह्यात गत वर्षी व चालू वर्षात सिन्नर, लासलगाव, निफाड, वाडीवरे पोलीस ठाणे हद्दीमध्ये मंदिरात चोरीचे गुन्हे घडलेले आहेत। मंदिर चोरीच्या गुन्ह्यांमध्ये आरोपींनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डीव्हीआर मशीन देखील चोरून नेले होते। गावातील पुरातन मंदिरांवर लक्ष केंद्रित करून मंदिरातील चांदी व पितळी धातूंच्या किमती वस्तू चोरी करण्यात ही टोळी सक्रिय होती। तसेच चोरी केल्यानंतर घटनास्थळावर कोणताही पुरावा ठेवत नव्हते। मंदिर चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकानं घटनास्थळावर मिळून आलेल्या तांत्रिक बाबींचं अचूक विश्लेषण करून मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे संगमनेर तालुक्यातील सराईत गुन्हेगारांनी हे कृत्य केले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती। त्यावरून चाकण MIDC जिल्हा पुणे व टिटवाळा कल्याण जिल्हा ठाणे परिसरातून सुयोग अशोक दवंगे वय वर्ष 21, संदीप उर्फ शेंडी निवृत्ती गोडे, अनिकेत अनिल कदम वय वर्ष 21 या आरोपींना ताब्यात घेतला असून संदीप किसान साबळे, दीपक विलास पाटेकर हे दोघे फरार आहेत। या आरोपींनी नाशिक जिल्ह्यात मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली आहे। यातील ताब्यात आरोपीच्या कब्जातून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 238 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट, 1 किलो वजनाच्या 2 चांदीच्या प्लेट, 20 किलो वजनाचा पितळी कळस, 3 मोठ्या समई, मंदिरातील 6 पितळी घंटा, 1 छोटी पितळी समई, 1 पितळी घोडा, तसेच मंदिरांमधील पितळ व तांब्याच्या छोट्या वस्तू अशा सुमारे 66 किलो वजनाच्या पितळी वस्तू व 1238 ग्रॅम चांदी असा एकूण 1,93,290 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। यातील ताब्यात घेतलेला आरोपी नामे सुयोग अशोक दवंगे हा सराईत गुन्हेगार असून तो टोळी प्रमुख आहे। तो सध्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला शिक्षण घेत होता। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी केलेल्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ साणप, पोलीस अंमलदार विनोद टिले, नवनाथ शिरोळे, हेमंत बहिरम, संदीप नागपुरे यांच्या पथकानं कारवाई करून मंदिर चोरीचे 7 गुन्हे उघड केले। गेल्या 8-10 दिवसांमध्ये घरफोड्या आणि चोऱ्यांच्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उघडकीस आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे। LCBचे अधिकारी आणि सर्व अंमलदार याच्यामध्ये रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत आणि याचाच परिणाम म्हणून अलीकडेच ज्या मंदिरासंदर्भातील चोऱ्या ह्या होत होत्या, या सर्व चोऱ्या बाबतीमध्ये एक समाजामध्ये प्रचंड रोष होता, संवेदनशीलता वाढत चालली होती आणि त्या अनुषंगाने विशेष लक्ष घेतल्यानंतर या बाबतीमध्ये 3 आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। एक पुण्यामधून आरोपीला अटक केलेला आहे, दुसरा कल्याण टिटवाळा या ठिकाणून अटक करण्यात आलेला आहे। या आरोपीकडून आत्तापर्यंत 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत, त्यापैकी 5 गुन्हे हे सिन्नरचे आहेत, एक वाडीवरीचा आहे, एक लासलगावचा आहे आणि या 7 गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। याच्यापैकी काही जे गुन्हेगार आहेत ते शेअर मार्केटमध्ये सुद्धा स्वतःचा पैसा गुंतवतात, त्यापैकी काही मोजमोजा करण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करतात आणि अशा पुरातन मंदिरातील जे वस्तू आहेत त्यांना अधिकची किंमत मिळेल अशा स्वरूपाची त्यांची धारणा आहे। त्यामुळे या बाबतीमध्ये अधिकचा तपास केल्यानंतर नक्की ते माल कुठं देत होते, ते घेणारे रिसिव्हर कोण आहेत या संदर्भातली अधिकची माहिती समोर येईल।